नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे लिंबू आणि मिरच्यांचं लोणचं. त्याच्यासाठी मी इथे 20 लिंबू घेतलेत बघा. मिरच्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या. देठं काढून कापल्या तरी चालतात किंवा बिन देठाच्या पण कापू शकतो आपण. तर बघा, ते एका मिरचीचे असे 2 भाग मी कापून घेतले. आता ही लिंबू आपल्याला कापून घ्यायची. काही लिंबू मिरचीचं लोणचं खूप सुंदर लागतं, आंबट गोड असं होतं. त्याच्यामध्ये थोडं आणि मिरच्या कापून झाल्यात आपल्या. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आता मसाला. आता हे लोणच्यासाठी आपण घेतले साहित्य. तर ही मोहरी आणि ओवा मी भाजून घेतलाय तव्यावरती. हा बेडेकर लोणच्याचा मसाला आणि हा आपला थोडा गरम मसाला येतो. तसंच आता या लोणच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ. साखर टाकतात, पण गूळ पण टाकलं तरी छान लागतं लोणचं. त्याच्यासाठी मी घेतलं आहे बघा 2 चमचे गूळ. तो गूळ मी बारीक करून घेतला आहे. आणि हे आपले लिंबू आणि मिरच्या 2 लिंबाच्या फोडी पिळून घ्यायच्या. आता हे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा. लोणच्यामध्ये टाकण्यासाठी हे तेल मी गरम करून ठेवलेले उकळून घेतले. ते थंड होऊ द्यायचं आणि नंतर लोणच्यामध्ये टाकायचं. तर आता आपण हा मसाला वाटून घेतला आहे बघा. चमचा मीठ टाकूया. मीठ आणि 1 चमचा हळद. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते लोणचं खूप छान लागतं खायला. आपण शेतात वगैरे गेलो आणि तेव्हा जर भाजीला वगैरे नसेल तर हे लोणचं आणि भाकरी खूप सुंदर लागते खायला. कच्चे सगळं टाकलंय आपण त्याच्यात. आता छान दिसायला लागलं तर मसाला टाकला होता बेडेकर आपण त्याच्यात. 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, जिरं, मोहरी टाकली. सगळं आपण भाजून घेतलं होतं मोहरीन ते. तर हे बऱ्यापैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर आता तो गूळ टाकायचा राहिला, तो आपण शेवट टाकूया. तर तोपर्यंत तेल आपलं गार होतं आहे. तेल मी अगोदरच उकळून घेतलेलं आहे. आणि तेल याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर हे छान मग बरणीमध्ये भरून ठेवायचं. प्लास्टिकच्या किंवा मग काचेच्या असेल तर होतं. काचेच्या बरणीमध्ये भरलेलं खूप छान राहतं लोणचं. तर तेल गार होईपर्यंत आपण थांबूया थोडंसं. ते व्यवस्थित मिक्स करून. आणि हा गूळ मी असा याच्यासाठी टाकला आहे की आंबट गोड लोणचं खूप सुंदर लागतं. आपल्या लोणच्याला किती छान कलर आला आहे, कसं मस्त दिसते ते. आता हे लोणचं आपल्याला तेल टाकून गूळ टाकून बरणीमध्ये भरून ठेवायचं. तर आपल्याकडे ही प्लास्टिकची बरणी आहे बघा. आता आपण टाकूया ते तेल. तेल बऱ्यापैकी आपलं गार झाले. त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण ह्याच्यात टाकूया खाली डब्यामध्ये. तर लोणच्यामध्ये तेल टाकले आपण. तेल झालं की आपल्याला टाकायचा गूळ. एक चमचाभर गूळ मी त्याच्यात टाकते बघा. आपल्याला आंबट गोड करायचे म्हणून त्याच्यामध्ये मी गूळ टाकलाय. मी ते गूळ नाही टाकत कोणी. आंबट गोड लोणचं खूप छान लागतं. मिक्स करून घेऊया थोडासा. 4-5 दिवसानंतर छान मुरून ते त्याला पाणी पण सुटन आणि तेल पण वरती येईल. मग खूपच छान दिसेल ते आणि खायला पण छान लागेल. म्हणजे छान दिसते ते. आपण लाल मसाला टाकला त्यामुळे ते लाल झाले. ते मुरल्यावर खायला खूप सुंदर लागतं, आंबट गोड लागतं मस्त. चला तर आपण ते डब्यात भरून घेऊ. ते हाताने नाही करायचं आपल्याला. लावून थोडं थोडं करून सगळं डब्यात भरून घेऊया. बघा मिरच्या किती सुंदर दिसतात त्या. खायला
खायला तर खूपच सुंदर लागतं आहे. एकदा आपण कशा बरं न खाता कोरडंच खाल्लं तरी पण छान लागतं. किती छान झालं. दोन दिवसानंतर आपल्याला ते उघडून बघायचं. आपण आता झाकण लावून ठेवूया त्याला.